सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बारावीच्या परीक्षेसाठी प्रशासकाचे प्रत्येक नियम कर्मचारी पाळणार, कॉपी पासून मुक्त करणार। शासनाने प्रत्येक कर्मचाऱ्यांना, कॉलेज, शाळांना सूचना देत या वर्षाला कोणत्या शाळेत विद्यार्थ्यांचे शिक्षण किती शिक्षक कर्मचारी शिकवत असतात यांची परीक्षा घेत यावर्षी नियम काटेकोर लागू करणार असल्याचे सांगितले। हे नियम सर्वच शिक्षक कर्मचाऱ्यांवर लागू असल्याचेही सांगितले। यामध्ये तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी तहसीलचे नायब तहसीलदार नवनाथ कातकडे, ओमप्रकाश काळे, संजय गेडाम यांच्या सेंटरवर तपासणी अधिकारी म्हणून निवड केली। पंचायत समितीचे अधिकारी, पोलीस कर्मचारी या परीक्षेमध्ये अधिकारी म्हणून काम करीत असल्याचे दिसून येत आहे। कॉपीमुक्त परीक्षा सुरू असून याचे नियम कडेकोट पालन करत असल्याचे दिसून येत आहे। मौदा तालुक्यात येथे आहे सेंटर। जनता कनिष्ठ महाविद्यालय मौदा, श्रीमती राजकमल बाबूराव महाविद्यालय मौदा, साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय निमखेडा, विश्वमेघ कनिष्ठ महाविद्यालय धर्मापुरी, जिल्हा परिषद हायस्कूल, जनता विद्यालय मौदा, साधना विद्यालय गोवरी, सर्वोदय विद्यालय धानला, जनता विद्यालय तारसा, इंदिरा गांधी विद्यालय निमखेडा, खात विद्यालय खात, जिल्हा परिषद हायस्कूल कोदामेंढी, ऑक्सफर्ड विद्यालय मौदा। कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज। तालुक्यात इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी 13 परीक्षा केंद्र असून या इंग्रजी विषयाचा पेपर सर्वच केंद्रावर सुरळीत व शांततेत पार पडला। कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी परीक्षा मंडळाने प्रत्येक परीक्षा केंद्रांवर बैठे पथक व तहसील कार्यालय व्यवस्थेकडून तलाठी व ग्रामसेवक यांचेही पथक तैनात करण्यात आले आहे। सोबतच तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या नेतृत्वात भरारी पथक व परीक्षा मंडळाकडून येणारे भरारी पथकही लक्ष ठेवून आहेत। प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने अत्यंत कडक वातावरणात सर्वत्र परीक्षा सुरू झाली आहे। परीक्षेचे कामकाज नियंत्रित करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी किरण शिंकुरे यांच्या नेतृत्वात केंद्र परिरक्षक आदी सहकार्य करीत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।